धाराशिवमधल्या काही शेतकऱ्यांना बँकांकडून नोटिसा पाठवल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। संकट काळात कोणतीही कर्ज वसुली नको असं आवाहन यावेळेला आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी बँकांना केलेलं आहे। शेतकऱ्यांची बँक खाती होल्ड करू नका असं आवाहन सुद्धा राणा जगजितसिंग पाटील यांनी केलेलं आहे। मात्र शेतकऱ्यांची बँक खाती होल्ड करणाऱ्या बँक मॅनेजरवर सक्त कारवाईचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। हे भारतीय स्टेट बँकेने आम्हाला प्रेमपत्र पाठवलेलं आहे की कर्ज भरा म्हणून। आता सोयाबीनचं तर पीक 100% गेलेलं आहे। शेतकरी एकतर मराठा अवस्थेमध्ये आहे आणि ह्याच्यात बँकेच्या अशा नोटीस आहेत, त्या गावात सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत किंवा पीक कर्ज भरा म्हणून। भाजप सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलेलं आहे। आणखीन शेतकऱ्याचा 7/12 कोरा झालेला नाही। आता शेतकरी जर अशा परिस्थितीमध्ये असताना जर बँकेचा तगाट आहे किंवा पैसे भरा म्हणून, कुठून पैसे भरायचे शेतकऱ्यांनी? भरायसारखी परिस्थिती नाही। हे नोटीस आलं त्या लोक चिंतेत आहे, ते भरायचं कशाना? हे ओला दुष्काळ जाहीर करावं लागतंय, कर्जमाफी करावं लागते। हे जनतेवर संकट आहे मोठं। या संकटाला काहीतरी शासनानं पर्याय काढला पाहिजे। कर्ज वसुलीसाठी आणि त्या खात्याला होल्ड बी टाकलं 4 आठवणे कुणी यायचं 10-5 रुपये ते बी बंद करून टाकली। निवडणुकीच्या आधी अर्डेलीन आम्ही सगळं उग माफच करू, 7/12 कोरा करू। आता कुठे जाऊन बसलेत आता काय माहिती। एकाच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे नोटीसच्या संदर्भात त्या ठिकाणी आणि त्या नोटिसेस जुन्या आहेत, त्या नोटिसेसचं आमच्या निदर्शनास आलंय। तिथे बँकांना सांगितलंय, सगळीकडे बँकांना अतिशय स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, कुठेही वसुली आम्ही करू देणार नाही। धाराशिव जिल्ह्यामध्ये काही शेतकरी बांधवांना नोटीस आल्या होत्या बँकाकडून कर्ज वसुलीच्या बाबतीमध्ये। तर याविषयी मला आवर्जून सांगायचं आहे की गेल्या आठवड्यातच कलेक्टर LDM यांच्याबरोबर चर्चा झाली, त्यांना सूचना दिल्या होत्या आणि त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व बँकेच्या मॅनेजर्सना स्पष्टपणे आदेशित केलेलं आहे की आता वसुली कुठल्याही प्रकारची करायची नाही। कुठल्याही बँक मॅनेजरने वसुलीच्या बाबतीत जर काही अडचण निर्माण केली किंवा आपले अकाउंट जे आहेत ते होल्ड केले तर एकदा मॅनेजरना स्पष्ट तुम्ही बोला आणि तरी अडचण आली तर जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या धाराशिवच्या तातडीने आपण एक मेसेज करा किंवा कॉल करा। अशा मॅनेजरवरती सक्त कारवाई केली जाणार आहे। बँकांना योग्य ती समज सरकारने द्यावी, नाहीतर मनसेला आपल्या पद्धतीत द्यायला लागेल। मग म्हणू नका मनसेने कायदा हातात घेतला म्हणून। मला वाटतं बँकांचेही कर्मचारी आपला शेतकरी जे पिकवतो त्याच्यावरतीच जगतात ना, का त्यांना वेगळीकडनं अन्नधान्य येतं। त्यामुळे थोडी त्यांना शरम जर असेल तर त्यांनी तातडीने हे जे काही कर्ज वसुलीचे तगादे आहेत हे तातडीने थांबवले पाहिजेत, कळलं का? आणि मला वाटतं बँका इतरांना सगळ्या माफ्या देतच असतात ना विविध माध्यमातून। त्यामुळे निदान आत्ता तरी काही काळ कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीचा तगादा लावता कामा नये आणि तो मनसे कुठल्याही प्रकारे खपवून घेतला जाणार नाही। एका बाजूला तुम्ही मदतीचा हात केलं पाहिजे आणि तर बँक वळी असं तरी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं ती योग्य नाही आहे आणि त्वरित अशा बँकेना जाब विचारलं पाहिजे सरकारने किंवा त्यांच्या जे काही ठेवी असतील किंवा त्यांचे जे काही त्याच्यामध्ये खाते असतील ते त्वरित राज्य सरकारने काढून घ्यायला पाहिजे। सर्व बँकांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, कुठल्याही पद्धतीची वसुली करायची नाही आहे आणि त्याचबरोबर सर्वांना सरसकट पंचनाम्या होण्याच्या आधी सुद्धा मदत दिली गेली जाईल असं सांगितलेलं आहे आणि पंचनामे सुद्धा करण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही आडकाठी होऊ नये। मोबाईलवरून ड्रोनवरून जरी शूटिंग करून पंचनामे केले तरी ते ग्राह्य धरले जातील आणि मोठ्या प्रमाणात मदत होईल। जिल्हाधिकाऱ्यांना च्या पत्राने ह्या नोटिसा किंवा ही वसुली थांबू शकते का? कारण आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस मुख्यमंत्री मराठवाडा दौऱ्यावर आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ही टंचाई समजून टंचाईमध्ये ज्या उपाययोजना असतात त्या उपाययोजना आपण लागू करू। ह्या क्षणापर्यंत तरी अजून शासनाकडनं टंचाईच्या ज्या उपाययोजना असतात त्याप्रमाणे ओला दुष्काळ जरी त्यांच्या व्याख्येत नसला, टंचाईमध्ये ज्या उपाययोजना असतात त्याप्रमाणे लागू करण्याचे जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी लातूर जिल्ह्यात आल्यानंतर दिलं होतं त्या आश्वासनाचा एकही साधा अर्धासवा शासनाने निघालेला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।